मी तर मोदी आणि शहा खुनी आहेत हे मी 2002 पासून सांगतो, आजपर्यंत सांगतो. किंवा फुले शाहू आंबेडकरने आम्हाला जेव्हा शिकवलं तेव्हा काय आम्हाला फक्त आरक्षणाच्या पदावर जाऊन आमची गरिबी घालण्यासाठी नाही शिकवलं. ते असं म्हणत होते की ज्या व्यवस्थेने तुम्हाला हजारो वर्ष शिकू दिलं नाही त्या व्यवस्थेविरुद्ध लढणारे सैनिक तुम्ही व्हावेत आणि ते सैनिक होण्यासाठी आम्हाला शिकवलं. आम्ही सैनिक झालो का? माझ्या आंबेडकरवादी भावांना, बहिणींना, मुस्लिम भावा बहिणींना, आदिवासी भावा बहिणींना सांगतो की मुस्लिम सक्षम आहेत, आम्ही पण सक्षम आहोत. आम्ही मुस्लिम वस्तीत जाऊन तुमची काय खेळाकुशाली आहे तुमचं असं गळ्याला लावलं पाहिजे की आम्ही भाऊ. हिंदू मुस्लिम, हिंदू तर नाहीच कोणी, पण हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब भाई भाई ही नेहरूंची स्लोगन होती. आम्ही तिथं कधी म्हणजे नेहरू तर आज काय टार्गेटच आहेत, म्हणजे आत्ता जरी धरण फुटलं तर नेहरूंनी फोडलं म्हणणार आहे. कॉम्रेड पानसरे मारले गेले ते मला म्हणत होते की अरे तू ब्राह्मणांच्या विरुद्ध फार पंगा घेतोस, संघाच्या विरुद्ध फार पंगा घेतोस. म्हणलं मग काय करू गोविंदराव, तू जरा स्लो जा म्हण. तेच मला 2 महिन्यांनी फोन करतात, अरे कोळशू पाटील तर करकरल ते यांनीच मारलं रे. बरं तुम्हाला माहिती काहीच होत नाही, कारण प्रेस तुमचा नाही, अधिकारी तुमचे नाहीत. त्यामुळे त्यांनी जे जे प्रकारे देशाचं वाटोळं केलं, मग त्यांनी बँका संपवल्या, IB संपवली, CBI संपवलं, रॉ संपवलं, आणि हे सगळं संपवत असताना टिमकी काय मारतायत, आम्ही हिंदू राष्ट्र करणार. हिंदू राष्ट्र का आमचा विषय आहे का? आमचा विषय अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि सगळ्यांना क्वालिटी एज्युकेशन हा आमचा विषय आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी आम्हाला या देशाची कल्पना दिलेली आहे की या देशात गुणवत्तेवर काही होत नाही. गुणवत्ता जातीत सुरू होते, जातीत संपते. दातृत्व जातीत सुरू होतं, जातीत संपतं. कर्तृत्व जातीत सुरू होतं, जातीत संपतं. आम्ही निदान विचाराने, म्हणजे मी तर असं म्हणत असतो नेहमी की जो संविधान मानतो तो आंबेडकरवादी. त्यामुळे आंबेडकरवादी फक्त विशिष्ट समाज असं नाही, आणि आज देशामध्ये जर थोडीफार चळवळ जिवंत असेल ती फक्त आंबेडकरवाद्यांमुळे जिवंत आहे. कुठेही तुम्ही जा, काल दिल्लीचा मोर्चा असेल, म्हणजे कुठे मी आणि न्यायमूर्ती सावंत नेहमी म्हणतो की यांच्याशिवाय कुठे आंदोलन उभं राहत नाही. म्हणून आम्ही एल्गार परिषदेच्या वेळी मुद्दाम दिवस असा निवडला होता की 31 डिसेंबरला हे सगळे तरुण आपण इथं जमा करू देशभरातले, कारण 1 जानेवारीला ते 200 वर्ष झाले म्हणून ते जाणार आहोत. त्यामुळं तो दिवस आम्ही निवडला आणि त्या दिवशी आम्ही एल्गार परिषद घेतली. कुठल्याही नक्षलवाद्याचा काही संबंध नाही, कुणाच्याही पैशाचा एक, म्हणजे मी आणि न्यायमूर्ती सावंतने कधी कोणाचा रुपया घेतला दाखवलं तर आम्ही पाहिजे ते हरू. परंतु दुसऱ्या दिवशी भिडे आणि एकबोटीला आरोपी केलं. तिथला जो DIG होता त्याने कमिशन नेमलंय, कमिटी नेमली, त्याचा अध्यक्ष BJPचाच केला की काय झालं काल इथं दंगल कोणी घडवून आणली, आणि त्याने रिपोर्ट दिला की ही दंगल एकबोटी आणि भिडेने घडवून आणली. 8 दिवस थांबले आणि 8 दिवसांनी भिडेच्या एका शिष्याने फेसबुक लिहिलं आणि फेसबुक लिहून सांगितलं की या एल्गार परिषदेशी माओवाद्यांनी संबंध आहे आणि माओवाद्यांनी पैसे दिले. म्हणजे आर्यभट ब्राह्मण त्यांच्यावर जेव्हा अटॅक होतो तेव्हा किती खोटं करतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. आम्ही काय केलं त्या परिषदेत, आम्ही नवपेशवाई गाडण्याची लोकांना शपथ दिली. ती शपथ देताना आम्ही असं म्हटलं की आम्ही आज शपथ घेतो की आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत या देशातल्या आर्यभट ब्राह्मणवादी पेशवाई, नवपेशवाईला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना मत देणार नाही. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. लगेच तिथं जो ग्रुप असतो, इथं पण असेल तो जागा होतो आणि ब्राह्मणवादाला हात लावतो म्हटलं की रिटायर ऑफिसर, पुण्यात सगळे रिटायर राहतात, IBचे ऑफिसर्स असतील, रॉचे ऑफिसर्स असतील, ते लगेच तिकडे कळवतात आणि IB कामाला लागते. मी नेहमी सांगतो की ते आज डायरेक्ट सत्तेवर आहेत प्रत्यक्ष, परंतु अप्रत्यक्ष सत्तेवर ते काय माहीत, त्यांना सत्तेचा वावडच नाही आहे. ते काय म्हणतात की आम्हाला, त्यांची IB त्यांची आहे, एक भाऊ RSSचा प्रमुख असतो, दुसरा IBचा प्रमुख असतो.
न्यायमूर्ती पदावर तुम्ही बसून बघितलेलं आहे की अनेक जजेसच्या घरात गोळवलकरांचे फोटो होते. एक आमचं वजे म्हणून जज मित्र होता, तो म्हणला की कोळशेपाटला आम्ही जन्मलो की पहिल्यांदा शाखेतच जातो. तेव्हा अतिशयोक्ती काहीच नाही, जन्मलं काय पहिल्यांदा शाखेत जातो. म्हणून कालच पण कोणतरी कोट केलं होतं, प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की चांगला ब्राह्मण आणि वाईट ब्राह्मण यातला फरक एवढाच आहे की चांगला ब्राह्मण ज्याला आपण म्हणतो तो शेणात सडवलेला शेंगादाणा असतो, ज्याला आवडेल त्याने खावा. एवढ्या टोकाची भूमिका आमच्या सगळ्या पूर्वजांनी घेतली. आम्ही मात्र कशासाठी एवढे, आत्ता त्यांनी सांगितलं आमच्याकडे आक्रमकता संपलेली आहे. का आक्रमकता संपली मला कळत नाही. की जर आम्ही एवढे सक्षम आहोत, तुम्हाला सांगतो की मी तर तुम्हाला सांगत असतील की हा न्यायमूर्ती कोर्टातून पळाला, काम जमलं नाही, प्रचार करण्याच्या अनेक पद्धती असतात. मी 5च वर्षात दिलेल्या निदान 5 जजमेंटचं पार्लमेंटला कायदे करावे लागलेले. कुणीही एवढे धाडसा जजमेंट देऊ शकत नाही, कारण ती एक वृत्ती असते, आपल्या आपल्या चाकोरीच्या बाहेर जायचं नाही, ही एक वृत्ती असते. ती तुम्ही आम्ही ती तोडू शकतो आणि चाकोरीच्या बाहेर जाऊन आम्ही देशाच्या कल्याणासाठी काही करू शकतो, हे आमच्या धमक आहे. पण आम्हाला ती समजतच नाही. आमचे जे काही कोणी पदावर माणसं गेली त्यांना विचारा तिथे काय त्यांना स्कोप आहे, तिथे किती त्यांना जाच आहे. आणि तो जाच सहन करत करत जेव्हा मी असं म्हणतो की आम्ही जेव्हा फुले शाहू आंबेडकरांच्या त्यागातून शिकलो, तेव्हा आम्ही आमच्या गरजा ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा आरोग्य, या सोडून बाकी सगळा संपत्ती, बुद्धी, एफिशियन्सी, शरीर, हे सगळं आम्ही समाजाच्या उद्धारासाठी लावलं पाहिजे. तसं लावलं जातं का? तर लावलं जात नाही. का लावलं जात नाही? तर ते संस्कारच आमच्यावर झालेलं आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की मी मेल्यानंतर माझ्या शवावर आर्यभट ब्राह्मणांची आणि त्यांना मानणाऱ्यांची सावली देखील पडता कामा नये. ही जी कमिटमेंट आहे, ही कमिटमेंट आमच्यामध्ये कोणी का येत नाही? आम्ही ती घेत का नाही? किंवा फुले शाहू आंबेडकरने आम्हाला जेव्हा शिकवलं तेव्हा काय आम्हाला फक्त आरक्षणाच्या पदावर जाऊन आमची गरिबी घालण्यासाठी नाही शिकवलं. ते असं म्हणत होते की ज्या व्यवस्थेने तुम्हाला हजारो वर्ष शिकू दिलं नाही, त्या व्यवस्थेविरुद्ध लढणारे सैनिक तुम्ही व्हावेत, आणि ते सैनिक होण्यासाठी आम्हाला शिकवलं. आम्ही सैनिक झालो का? किंबहुना त्यांनी आम्हाला का शिकवलं हेच आम्हाला कोणी शिकवलं नाही. ते जर आम्हाला कदाचित शिकवलं असतं लहानपणापासून की आम्हाला या व्यवस्थेविरुद्ध भांडायचं, ही व्यवस्था अशी आहे, या व्यवस्थेत आम्ही, म्हणजे मी सांगतो न्यायमूर्ती सावंत जागतिक पत्रकार संघाचे किंवा जागतिक प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष होते, तरी आपल्या प्रेसने एक शब्द, मी काल प्रेसला विचारलं, एक शब्द कधी छापलेला नाही. मी म्हटलं की तुम्ही आम्हाला जेवढी नंबर 2ची वागणूक देता, तुमच्याबद्दल आम्हाला आपुलकी वाटण्याचं कारण काय? किंवा हे जे मी जजमेंट म्हणलो, पार्लमेंटने कायदे केले, त्याच्यावर अनेक पेपरनी लिहिलं, हे मुंबई हायकोर्ट जजमेंट होतं, पण त्यात माझं नाव न लिहिता दुसरं चुकीचं नाव लिहिलं. आता कुठं सांगायचं? मीडिया तर आपला नाही आहे. जो वकील आमच्या पुढे अपिअर झाला तो स्वतः चुकीचे नाव सांगतो वकिलांची, जजेसची. तर एवढे सडलेली व्यवस्था आहे, आणि या सडलेल्या व्यवस्थेपुढे आपण शरण जाऊ तर आमच्या सगळ्या पुढच्या पिढ्या बर्बाद होणार. मी ही भूमिका राजीनामा देताना मांडली होती की मला फुले शाहू आंबेडकरांचं काम करायचंय आणि ते गाडगेबाबाच्या पद्धतीने करायचं. कारण गाडगेबाबांनी जेवढं निस्पृहतेने काम केलं, म्हणजे ज्ञानेश्वर तुकारामांनी लिहिलं ते गाडगेबाबा प्रत्यक्ष जगले. मी माझ्या आयुष्यात फुले शाहू आंबेडकरांनी जे लिहिलं ते खरोखर मी जगण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर तुम्हाला सांगा. मी काही ठेवलेलं नाही माझं समाजाचं ऋण म्हणून. मी झोपडीतच राहत होतो, त्या झोपडीत परत जाण्याची शक्यता नाही आता. मग काय बाकी परवा काय आपल्याला? आणि दुसरं काय ते करणार? त्यांनी ज्या तऱ्हेने आवाज उठवला की आत घे, आवाज उठवला की आत घे. मी तर मोदी आणि शहा खुनी आहेत हे मी 2002 पासून सांगतो, आजपर्यंत सांगतो. कारण न्यायमूर्ती सावंत आणि न्यायमूर्ती कृष्णायरचा रिपोर्ट आहे की यांच्यावर जेनोसाइड म्हणजे मास मर्डरची केस भरली पाहिजे, आणि यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत यांच्यावर कुठलीही संविधानिक जबाबदारी देता कामा नये, कुठल्याही संविधानिक पदावर यांना बसवता कामा नये. अशा प्रकारचं न्यायमूर्ती सावंत आणि कृष्णायरचं रिकमेंडेशन आहे.
कृष्णायर्यन न्यायमूर्ती सावंत हे अत्यंत टॉल पर्सनॅलिटीज आहेत. म्हणजे ज्यांना कृष्णायर्यचं एक उदाहरण सांगतो की त्यांनी त्यांच्या तारुण्यात बंगला बांधला होता आणि त्यांना तो विकायचा होता. शेवटी जाताना ते म्हणले की त्या बंगल्यात जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर 7% बँकेचं व्याज आहे, तेवढं मला देणाऱ्याला बंगला द्यायचा मला बस. म्हणजे त्यावेळेस ह्या आवाच्या सवा किमती झाल्या तरी म्हणजे भांडवलशाहीला विरोध कसा करायचा किंवा आपण स्वतः कसं वागायचं हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. तेव्हा सांगण्याचा उद्देश असा की आम्ही आज ज्या कोंडीत सापडलेलो आहोत तो फास आवळत चाललाय. आम्हाला असं वाटत होतं की ते मुसलमान टार्गेट आहे, हे मला नव्हतं वाटत, लोकांना वाटतं, पण त्यांचं मुसलमान टार्गेट नाही. त्यांना टार्गेट आहे ते आम्ही त्यांच्या हिंदूमधलेच तथाकथित हिंदू, मी हिंदू धर्म मानतच समजतच नाही, कारण नाहीच हिंदू धर्म हे तथाकथित. कारण हिंदूचं व्याख्या मला वाटलं मग अशी हा सांगेल नागेश, सावरकर गोळवलकर असं म्हणतात, सॉरी सावरकरच 1923 सालचं जे पुस्तक आहे हिंदू कोण, तो जो आर्यवंशाचा आहे तो हिंदू. म्हणजे आर्यवंशाचा आहे तो हिंदू जर व्याख्या असेल. आणि मग ते काय म्हणतात, क्षत्रिय आम्ही पूर्वीच निक्षत्रिय केले होते परशुरामाने 21 वेळा. मग आज क्षत्रिय कोण आहेत, ते ब्राह्मण बीजाचे आहेत आणि सगळेच आम्ही आर्यवंशाचे आहोत. तेव्हा ह्या भारतात राहणारा वगैरे ते बाकी सगळ्या व्याख्या त्यांनी सांगितल्या की 5 ते टेस्ट सांगितल्या देशाच्या. परंतु एवढ्या निर्लज्जपणे की आर्टिक होमा पेदाज हे बिहार ओरिसामध्ये होतं आणि तो बर्फिला प्रदेश तिकडं सरकला आणि आम्ही इथे राहिलो. समजा आता आपण या हॉलमध्ये बसलोय, हॉल सरकला आणि आम्ही इथे राहिलो, कधी शक्य आहे का? त्याच्यावर आमच्या देशात विश्वास ठेवला जातो. काँग्रेसचा सभापती आणे होते, लोकनायक आणेबिणी त्यांना म्हणायचे काहीतरी, बापूजी आणे, त्यांनी प्रस्तावना लिहिली त्या पुस्तकाला गोळवलकरच्या. ती पुस्तकापेक्षा मोठी आहे आणि ते म्हणतात की हा सर्वात महान ऋषी आहे. याचा अर्थ काय, तर सगळ्या पक्षांमध्ये ब्राह्मणवादी म्हणजे आपण ज्याला म्हणतो ऑल परवेडिंग, गाडगेबाबा म्हणायचे ईश्वर वायूसारखा आहे, जसा वायू तसा ईश्वर सगळीकडे आहे, वारा तसा ईश्वर, तसा हा ब्राह्मण आर्यभट ब्राह्मण हा ऑल परवेडिंग आहे. तो CBI मध्ये आहे, तो ज्युडिशरीमध्ये आहे, तो ब्युरोक्रेसीमध्ये आहे, तो शिक्षण संस्थेत आहे, तो बँकात आहे, तो कुठं नाही एवढं विचार. आणि तो दररोज ते विष म्हणजे काय, विष काय आहे ते, आम्ही मालक देशाचे, आम्ही मालक आणि तुम्ही नंबर 2चे, तुम्ही प्रजा ना ते मालक. हे त्यांच्या सगळ्या तत्वज्ञानातून. म्हणजे बघा ना, आता क्षत्रिय मारले आणि आत्ताचे क्षत्रिय सगळे त्यांच्या वंशाचे, म्हणजे काय झालं, मालक तेच ना. ती जी मानसिकता आमच्या गळ्यात उतरली जाते, त्यामुळं आम्ही आज ते 1.5% 3% का म्हणता तुम्ही, त्या भगिनीनं त्यांनी काही स्कोप दिलेला नाही, अजूनही दिलेलं नाही. ते 1.5%च आहेत आणि त्यातले विषारी ब्राह्मण हे फक्त तुमच्या नागपुरात आणि थोडेफार उरले तर पुण्यात आहेत, सगळ्या देशात नाहीत. परंतु त्यांनी ती पकड तुमच्यावर लांब ठेवलेली आहे. आमचे जावंदीय एका संघटनेत होते, त्या संघटनेत माधवराव मोरे होते. ते माधवराव मोरेंनी सुरू केलेली चळवळ शरद जोशींनी पळवली आणि ते माधवराव मोरे म्हटले मी तरी काय करू, मी बोललेलं कोणी छापतच नव्हतं, निदान शरद जोशी बोललेलं छापतायत, तर माझा विचार शरद जोशीच्या मार्गाने का होईना लोकांकडे गेला पाहिजे. ते माधवराव मोरे जिवंत आहेत अजून. तात्पर्य काय, तर आम्ही असाच विचार करतो की जाऊ द्या ना, हे जाऊ द्या जे इतकं महाग पडले आम्हाला आज. आम्ही जे इथं तुम्हाला सगळ्यांना बोलवले ते आम्ही एवढ्यासाठी, मला कुठलंही नेतृत्व नको, तुम्ही आम्ही सख्या भावाप्रमाणे एका दिलाने या व्यवस्थेला बदलायची सुरुवात या नागपूरमधून करणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. आणि तो जर करायचा असेल तर त्याची निर्णय रूप आहेत, ती सगळी तुमच्या पुढे सांगण्याचं कारण नाही, कारण मग संपला. इथंच मी म्हणतो ना, शत्रू इथंच आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की आमचे 2 शत्रू आहेत, भांडवलशाही आणि ब्राह्मणवाद.
या ब्राह्मणवादाने भांडवलशाही विरुद्ध भांडण्यासाठी आम्हाला शिकवलं, लढण्यासाठी आम्हाला शिकवलं. आम्ही त्या व्यवस्थेत सामील झालो आणि म्हणून त्या व्यवस्थेने आमचा बरोबर फायदा घेतला. काय पाहिजे, पद पाहिजे घे, पैसे पाहिजे घे. आता तर पूर्वी त्यांच्याकडं स्वर्गाने नरक होतं, आता स्वर्ग नरकाला जोडी आणखी पद आणि पैसे आहेत. त्यामुळे ते तुम्हाला वैयक्तिक फेवरने बुडवून, तुम्हाला समुद्रात बुडवून इतके देतील, दिलेलं काढून घेण्याची त्यांची व्यवस्था आहे. नंतर परत ज्यांना ज्यांना त्यांनी पैसे दिले, काय झालं गोपीनाथ मुंडेचं, काय झालं एकनाथ खडसेचं, काय कोणी घ्या त्यांचा बहुजन माणूस त्यांच्यावर गेला, त्याचं पुढं काय झालं त्यांना माहिती आहे, त्याचं काय करायचं पुढे. त्यामुळे ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था आम्हाला घराघरात जाऊन सांगणे, जाती धर्माच्या भिंती तोडून, मी 30 वर्ष सांगतोय, आज नाही सांगत, माझ्या आंबेडकरवादी भावांना बहिणींना, मुस्लिम भावा बहिणींना, आदिवासी भावा बहिणींना सांगतो की मुस्लिम सक्षम आहेत, आम्ही पण सक्षम आहोत. आम्ही मुस्लिम वस्तीत जाऊन तुमची काय खेळाकुशाली आहे, तुमचं असं गळ्याला लावलं पाहिजे की आम्ही भाऊ. हिंदू मुस्लिम, हिंदू तर नाहीच कोणी, पण हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब भाई भाई ही नेहरूंची स्लोगन होती. आम्ही तिथं कधी म्हणजे नेहरू तर आज काय टार्गेटच आहेत, म्हणजे आत्ता जरी धरण फुटलं तर नेहरूंनी फोडलं म्हणणार आहे, अशीच परिस्थिती आहे. नेहरूंच्या काळात बांधलेली धरणं अजून फुटलेली नाहीत, यांच्याच काळात बांधलेली धरणं सगळी फुटतायत, गळतायत. अगदी गडकरींची धरणं तर कुठं त्यात पाणीच नाही. हे का होतंय, तर त्यांना ते मालक आहेत ना, ते मालक असल्यामुळे त्यांची तुम्हाला परवाच नाही. आज तुम्हाला सांगतो की त्यांचं जे सगळं वागणं आहे, त्यांना माहिती आहे की ईव्हीएम त्यांच्या ताब्यात आहे. तुम्ही तुमची कुठल्याही प्रश्न सोडवण्याची त्यांना गरजच नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सवलती देण्याची तुम्हाला त्यांना गरजच नाही. त्यांनी केलंच ना, त्यांनी संपूर्ण बँका लुटल्यात. कधी नव्हतं तेवढं बँकांवर. आता म्हणजे बँकेत एक रिझर्व्ह बँक असतं, आपण घरात 10-5 रुपये ठेवतो ना बाजूला आजारपणाला वगैरे, तसे आम्ही आजारपणाला, देशाच्या आजारपणाला रिझर्व्ह बँकेत 9 लाख कोटीचा रिझर्व्ह फंड होता, तो फक्त नोटबंदीत गेला. तुम्ही वाचा, तो रवीश कुमार दाखवतोय टीव्हीवर. म्हणजे आता बरं तुम्हाला माहिती काहीच होत नाही, कारण प्रेस तुमचा नाही, अधिकारी तुमचे नाहीत. त्यामुळे त्यांनी जे जे प्रकारे देशाचं वाटोळं केलं, मग त्यांनी बँका संपवल्या, IB संपवली, CBI संपवलं, रॉ संपवलं, आणि हे सगळं संपवत असताना टिमकी काय मारतायत, आम्ही हिंदू राष्ट्र करणार. हिंदू राष्ट्र का आमचा विषय आहे का? आमचा विषय अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि सगळ्यांना क्वालिटी एज्युकेशन हा आमचा विषय आहे. या विषयावर आमचे नेते बोलत नाहीत आणि त्यांचे बोलत नाहीत, कारण आमच्या नेत्यांना बोलायला परवानगीच नाही. मी आणि रामदासच परवा एका दिल्लीच्या फंक्शनमध्ये होतो. हे सगळे लोक मी जज असताना माझ्या घरी यायचे, काशीराम, रामदास, सगळे, सगळ्यांची नावं घेण्याची गरज नाही, आणि आमची फार सलग काही संबंध होते. तो आता लाडाला म्हणतो आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणलं तुला काय भेटायचं, तुला काय भेटायचं. तो एकदा म्हटला की कॉन्स्टिट्यूशनला हात लावाल तर हात तोडू. म्हणलं चांगलं आहे, ते हात लावणारच नाहीत, तू तोडूच नकोस. त्यांना कॉन्स्टिट्यूशनची अंमलबजावणीच करायची नाही तर प्रश्न येतो कुठे. त्यांनी फक्त कॉन्स्टिट्यूशन हे म्हणतात तसं डोकं ठेवायचं, शपथ घ्यायची, आणि उतरल्याबरोबर कॉन्स्टिट्यूशन विरुद्ध काम सुरू करायचं. मग मॉब लिंचिंग असेल, घर वापसी असेल, धर्मांतर असेल, काही विधिनिषेधच नाही. त्याचं कारण त्यांना खात्री आहे, 14ला त्यांनी तेच केलं, तोपर्यंत आम्हाला अंदाजच आला नाही की त्यांनी EVM मॅनेज केलं. EVM जगाने ज्यांनी निर्माण केलं, जपानकडे त्याची निर्मिती आहे, अमेरिकेत निर्मिती आहे, ते लोक EVM वापरत नाहीत. आणि त्यांना विचारलं, त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे, की तुम्ही का वापरत नाही, तर ते म्हणले आम्हाला माहिती आहे ते भरोशाचं नाही म्हणून. सुप्रीम कोर्टाने म्हणले की EVM भरोशाचं नाही. हे काय म्हणतात, नाही नाही कोर्टात आमच्या बाजूने, कारण तो जो पॅरा आहे की EVM इज नॉट डिपेंडेबल, देअरफॉर इट शुड बी सपोर्ट. म्हणजे ज्यांनी मत दिलं त्यांनी आपलं मत कुणाला गेलं हे कळलं पाहिजे, हा अधिकार आहे आपला. जसे आपण बँकेत पैसे ठेवतो तसे त्याला कळलं पाहिजे की आम्ही मत कोणाला दिलं, आमचे पैसे बँकेत अकाउंटमध्ये जमा झाले का नाही, आमचं मत जमा झालं का नाही. म्हणून VVPAT असा एक वाया मीडिया काढला होता,
तो व्हाया मीडिया सुद्धा खोटा आहे. आत्ता माझ्याकडे व्हिडिओ आहेत, एकाने दाखवलं इंजिनियरने, त्यांनी बटाटा आणि केळ आणि सफरचंद 2 चिन्ह घेऊन तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला. पहिला आला त्याने केळाला मत दिलं, त्याला दिसलं केळाला मत दिलं. दुसरा आला त्यांनी केळाला मत दिलं. तिसरा आला म्हणजे त्यांनी हिशोब केला की 10 मतं होती, दोघांना आम्ही 5-5 मतं दिली. केळाला पडली 7 मतं आणि ॲपलला पडली 3 मतं. ही 2 मतं इकडून तिकडे गेली कशी? व्हीव्हीपीएटी. आणि एका कलेक्टरबाईने दाखवलं ना मध्य प्रदेशात की बटन दाबलं की कागद कमळाचा येतोय. मी बोंब मारून काल पण पत्रकार परिषदेत सांगितलं की सत्तेवर कोणी असो, ईव्हीएम जेव्हा बिघडलं तेव्हा मतं फक्त बीजेपीला गेली. काँग्रेसला गेल्याचं एक उदाहरण सांगा, अजून मी सांगतो. काँग्रेस हरिश्चंद्र आहे माझं म्हणणं नाही, परंतु एक लेवल असते, तुम्हाला फसवण्याची एक लेवल असते, जनतेला फसवण्याची लेवल असते. हे क्रूर ज्यांनी हजारो वर्ष आम्हाला छलकपटाने, नीचपणे, क्रूरपणे फसवलं, ज्यांनी क्रूरपणे गुजरातमध्ये हजारो लोक, म्हणजे खरा आकडा आपल्यापुढे आलाच नाही, पण 2-3 हजार 5,000 मुस्लिमांची कत्तल केली, ते आम्हाला सांगतात आता. म्हणजे जे स्वतः आतंकवादी ते आता आतंकवादी आम्हाला ठरवतात. कायदाच केलाय की ते म्हणतील तो आतंकवादी, आणि त्याची अंडा सेल त्यासाठी ठरलेलं आहे आता. म्हणजे कोर्टात जायची गरजच नाही. म्हणजे काय झालं, म्हणजे पूर्वीचा जो मनुस्मृतीचा कायदा होता तोच आला ना आता. आता त्यांनी सांगितलं की फीज वाढल्या. फीज किती वाढल्या? 400 पट वाढल्या. म्हणजे तुम्हाला सांगायचं तुम्ही शिका, आणि फी 400 पट वाढवायची, अप्रत्यक्षपणे मनुवाद्याच्या कायद्याचा अंमलबजावणी करायचा आणि तुमचं शिक्षण बंद करायचं. काय झालं की महात्मा गांधींना मारल्यानंतर काय तुम्ही वध म्हणा, खून म्हणा, त्यानंतर त्यातली बरीच विषारी मंडळी जेलात होती आणि बरीच विषारी मंडळी बिलात गेली होती. बिळात थोडं थांबा. आणि 70 पासून त्यांनी वर डोकं काढलेलं आहे, आणि ते अशा पद्धतीने काढलेलं आहे की त्यांचा फणा आता तुम्ही संविधानिक मार्गाने, मी नेहमी सांगतो आंदोलन कसं पाहिजे, संविधानिक मार्गाने पाहिजे. मी काल पण त्या चंद्रशेखरला फोन केला, तेवढा त्याचा 22 लाखाचा मोर्चा होता दिल्लीमध्ये. यार मैंने कहा उसके साथ ईवीएम जोड़ते, मोदी की अर्थनीति जोड़ते और दिल्ली में बैठ रहते, हम नहीं जाएंगे, जेल करो, जेल भरो, कुछ भी मारो हमको, हम नहीं जाएंगे घर. काय करेल मोदी? कोणी काय करू शकत नाही. आणि ही चळवळ पुन्हा सांगतो मी तुम्हाला, फक्त आंबेडकरवादी उभी करू शकतो. ह्या लोहियाच्या प्रकरणामध्ये मी सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनमध्ये भाषण दिलं. मैंने कहा ठीक है भाई, आप तो बहुत बड़े बड़े लोग हैं, बड़ी बड़ी कोठियाँ हैं, BMW गाड़ी है, उससे ज़्यादा भारी गाड़ी मुझे मालूम नहीं, लेकिन गाड़ियाँ है, एयर कंडीशन घर है, वहाँ बैठ के आप मरेंगे कि नहीं मरेंगे? तो मरना तो तय है. तो बोले मरेंगे. तो फिर मैंने कहा कि हम लड़के रास्ते पर मर रहे हैं, तुम घर में सड़के मरो, हमको क्या है, हमारा क्या है? तो हमको क्यों, आप क्यों ऐसा करते हैं, आप क्यों ऐसा करते हैं? ये कॉम्रेड पानसरे मारले गेले, ते मला म्हणत होते की अरे तू ब्राह्मणांच्या विरुद्ध फार पंगा घेतोस, संघाच्या विरुद्ध फार पंगा घेतोस. म्हणलं मग काय करू गोविंदराव, तू जरा स्लो जा म्हण. तेच मला 2 महिन्यांनी फोन करतात, अरे कोळशू पाटील, तर करकरल ते यांनीच मारलं रे, मुंबईमध्ये त्यांनीच मारलं. त्यांच्याकडे छोटं पुस्तक आलं, त्या पुस्तकाचं नाव होतं डाळीतले डोळ, आणि त्यात त्यांनी त्या वंजारी म्हणून तुमच्याकडचाच इन्स्पेक्टर होता, तो आता कॅन्डिडेट होता, त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं की त्याने सांगितलं की हल्ला होणार आहे, त्याला सस्पेंड केला. आपला एक वाघमारे, त्यांनी सांगितलं हल्ला होणार आहे, तो कंट्रोल रूमला होता आपला पोरगा वाघमारे, त्याला सस्पेंड केला. आणि त्याच्यावर खोट्या केसेस भरल्या. यांनी मला 50,000 रुपये मागितले, त्यांच्यावर खोट्या केस माजला का म्हणे, तुला काय करायचं, इन्फॉर्मेशन कशाला देतो. ती इन्फॉर्मेशन त्यांना द्यायचीच नव्हती. ते यायचे, अतिरेकी आले, मग ते काय म्हणतात आपले लोक कुच्छित भावने, मग अतिरेकी आले का नाही, अरे आले ना, ते आलेच. इथं सुद्धा काही चेहरे मला असे दिसतात ना, त्यांचे माझे भाषणावर त्याचे त्रस्त झालेले, त्रस्त, की चला काय सांगतो, याचा घोट घेऊ की काय नरड्याचा. पण तुम्ही काय काळजी करू नका, मी त्याला माझी मानसिक तयारी आहे, आणि ती मानसिक तयारी एवढ्यासाठी आहे की मला माझ्या बांधवांचं दुःख सहन होत नाही, याच्यात अजिबात ढोंग नाही. मी 30 वर्षी लढाई लढतोय,
तेव्हा माझं म्हणणं असं, मग त्यांनी काय केलं, पानसरेने आम्हाला एक सभा घेतली 31 डिसेंबरला, 31 डिसेंबर 2015 असेल. मी 4 ऑक्टोबर 2015ला RSS मुक्त भारतचं घोषणा केली शनिवार वाड्यावर. त्याला एक सुद्धा आपला लीडर आलेला नाही. मुस्लिम लीडर कसे कसे बळेबळे आम्ही स्टेजवर बसवले, ते पण घाबरत होते. घोषणा काय होती, RSS मुक्त भारत, आर्यभट्ट मुक्त भारत. बाकीचे ब्राह्मण इनोसंट आहेत, त्यांना काय घेणं नाही बाकीचे. नाही ते आता त्यांना सगळ्या सवलती मिळतात, ते यांना चांगलंच बनणार ना. ते त्या सभेला सुरू करणार नाही. ह्या आम्ही याला विनंती केली की RSS मुक्त भारत कसं लिहायचं ते तू लिहून दे पुस्तक आम्हाला. यांनी पुस्तक लिहून दिलं नागेशने. आणि त्याच्यानंतर पानसरने 31 डिसेंबरला सभा घेतली कोल्हापूरमध्ये. सभेला जसा तुम्ही आता हॉल भरलाय तर ओव्हरफ्लो. आणि त्यात आम्ही ठरवलं की, कारण आजही तुम्हाला माहिती नाही की करकरेच्या अंगावर ज्या जखमा आहेत, डॉक्टर समोर बसलेले आहेत, त्या इस्माईलच्या किंवा कसाबच्या बुलेटमधून निघालेल्या बंदुकीच्या गोळ्यांनी झालेल्या नाहीत. मग करकरेला मारलं कोणी, म्हणून करकरेला कोणी मारलं याच्यावर आम्ही दुसरा अर्ज केला कोर्टात की तर त्याच्या बॅलिस्टिक एक्सपर्ट सांगतो त्याला यांनी जंग पसरलं खोटं बोलायला लावायला. तो म्हणला मी खोटं बोलणार नाही, मी एक्सपर्ट आहे, त्या बुलेटच्या जखमा करकरेच्या बॉडीवर नाही. मग कुठली जखम होती, तर हिंदुत्वाद्यांना अवेलेबल पिस्तूल कुठलं आहे, तर पोलीसचं पिस्तूल होतं. आणि त्यांच्या अंगावर जॅकेट होतं, म्हणून त्यांना अशा उभ्या गोळ्या घातल्या. का घातल्या, तर त्यांनी जी कॉन्स्पिरसी यांची उघड केली ती महात्मा गांधीच्या खुनापेक्षाही भयंकर कॉन्स्पिरसी होती. हिंदू राष्ट्र स्थापन करायचं. त्यांच्या मिटिंग झालेल्या आहेत. तो पुरोहित, ही प्रज्ञा, बरेच नावं आहेत बाकीचे. आणि त्या सगळ्यांची मिटिंग 3 वेळा मिटिंग झाल्यात. आणि त्या मिटिंगमध्ये ते मिनिट त्याचे रेकॉर्डेड आहेत. ते मिनिट्स कोर्टात दाखल आहेत. या प्रज्ञाच्या विरुद्ध पुराव्याला काहीच हे नाही. त्यांचीच मिटिंग आहेत. काय मिटिंग आहे की आम्हाला हिंदू राष्ट्र स्थापन करायचं. त्यासाठी आम्हाला इस्रायलने मदत केलेली आहे, त्यासाठी आम्हाला नेपाळने मदत केली आहे. त्यांना आम्ही आमच्या राष्ट्राला रिकग्निशन द्या अशी विनंती केलेली आहे. हे सगळं मिनिटमध्ये आहे. आता याच्यापेक्षा देशद्रोह दुसरा काय असू शकतो रे. म्हणजे आम्ही अशी भाषणं करतो म्हणून आम्ही देशद्रोही, आणि ते हे प्रत्यक्ष करतायत उलट देशाचे, तर ते काहीच ते नाही. ते देशभक्त. ते मिनिट्स आत्ता कोर्टात दाखल आहेत, परंतु ते वाचणार कोण, ते कोर्टापुढे प्रोड्यूस करणार कोण. शेवटी कोर्ट काय करतं, कोर्टापुढे जो पुरावा येतो त्याच्यावर निकाल देतं. कोर्टापुढे हा सगळा महत्त्वाचा एव्हिडन्स जातच नाही. तेच झालं मोदीच्या बाबतीत. 2,500-3,000 मुस्लिमांची कत्तल केली. ATSचा प्रमुख नेमला, तो ATSचा प्रमुख आहे ना सामील झाला. आणि रेकॉर्डवर आहे, स्टिंग ऑपरेशन आहे. हे दोघं अमित शहा आणि गुजरातचे 10 वर्षात कारभार आहे. ते एकाला फोन करता, आपला दलित ऑफिसर होता ATS प्रमुख राजेंद्र प्रियदर्शी म्हणून. त्याला फोन करता, वो आपके सामने जो बैठे हैं ना उनको टपका दो. फोन तो म्हणतो की यांना कसं काय कळलं हे कोण बसले माझ्यासमोर. तो म्हणतो हे तर सब बहुत सज्जन लोक आहे सर, ये इन्होंने तो ये सब या दंगल शमवण्यात मला मदत केलेली आहे. तुम्ही घरी या म्हणे. अमित शहा त्याला म्हणतो तू घरी ये. तो म्हणला मला तुमचं घरबीर माहिती नाही, मी गाडी पाठवतो. तो चिडून म्हटला बघा आमच्याकडे पण असे ऑफिसर आहेत. तो म्हटला की मी इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये आहे, मी मोदी शहाच्या सर्व्हिसमध्ये नाही. आमचा माणूस, त्याला आजही सवर्ण वस्तीत घर मिळालेलं नाही, रिटायर झाला. एवढी दुश्मनी करतात हे. आणि असे यांचे किती. इस्रतच्या कस्टडीत आणून बाहेर मारली, सोराबुद्दीन कस्टडीत आणून बाहेर मारला. आणि हे पोलीस ऑफिसर सांगतात वो तो हमारी कस्टडी भी थी, वो टेररिस्ट नहीं थी, वो आतंकवादी नहीं है. हे सगळं जे आज जे त्यांनी गुजरातमध्ये केलं ते आज ते देश पातळीवर करतात. ती उन्नावची जी मुलीची रेप केला आणि ती सगळी फॅमिली मारून टाकली. शेवटी ट्रक वापरला. कोर्टात काही सिद्ध होत नाही त्यांना माहिती आहे. कोर्टामध्ये साक्षीदारच फोडतात. म्हणजे हे सगळे मिनिट्स असताना मीटिंगचे, हिंदू राष्ट्र स्थापनेचे, हे जर कोर्टात प्रोड्यूस केले नाही तर कोर्ट काय करणार. आणि ते पुन्हा प्रोड्यूस करून चालत नाही, ते सिद्ध करावं लागतात. ते सिद्ध करायला साक्षीदार उभे राहू देत नाहीत. मग आता माझ्या बांधवांनो ही व्यवस्था बदलायची असेल तर
तो कोर्ट बदलू शकत, ब्युरोक्रेसी बदलू शकत, IB बदलू शकत नाही, लॉ बदलू शकत नाही. तुम्हालाच संविधानाच्या चौकटीत रस्त्यावर येऊन मोदी सरकारला किंवा आमचा जो हा त्यांना आम्ही टग्याच म्हणतो, ह्या आमच्या मुख्यमंत्र्याला जोपर्यंत तुम्ही कारभार करणं अशक्य करत नाही तोपर्यंत EVM बंद होणार. आणि EVM बंद झालं नाही तर तुम्ही त्यांना कधी हरवू शकत. मग किती गंभीर प्रश्न आहे. असं आपलं रक्त उकळलं पाहिजे की हे आपल्याला करायचं. आणि हे करत असताना आम्हाला पुढची पिढी घडवायची आहे. हे सगळं आता जे किलबिल झालंय, गेले आमचे 50 वर्ष गेले असतील, 70 वर्ष गेले असतील, पण ते गेले म्हणून काय झालं. असे हजारो वर्ष गेल्यानंतर फुलेशाह आंबेडकरने आम्हाला जीवदान दिलेलं आहे. इथून पुढे आमचं काम आहे ते करायचं. अगदी संघाच्या पद्धतीने एकमेकावर पूर्ण विश्वास, एकमेकाच्या उखाळ्या पाकाळ्या काढायचं नाही. कोणी म्हणलं ना, अरे ते माझ्याबरोबर मिलिंद पखाले, त्याला काय, त्याचं काय, अरे ही जी आमची पद्धत आहे एकमेकाला कमी लेखण्याची, याच्यातून काय साधणार नाही, आम्ही काय साधणार नाही. म्हणून आमचं कोणी दुश्मन नाही. मी तर असं म्हणत असतो की मी बहुजनच्या लीडरबद्दल काही कधी उलटं लिहिणार नाही. त्यांना कधी सद्बुद्धी होईल तेव्हा ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं काम करतील. आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून एक कोर ग्रुपने ह्या सगळ्या प्रश्नावर जनता कशी उठेल, 5-25 हजार लोक रस्त्यावर कसे येतील याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे ब्राह्मण कुठे असो, तो तुमच्या डोक्यावर बसण्यासाठी जी जी व्यवस्था करता येईल ती तो केल्याशिवाय मरत नाही. आणि तुम्ही तो डोक्यावर घेऊनच मरता. म्हणून त्यांचं हजारो वर्ष चाललंय, ते डोक्यावरून त्यांना उतरवलं पाहिजे. एवढ्यासाठी माझी तळमळ आहे. यातून तुम्हाला काय ओळखायचं ते ओळखा. कदाचित मी पुण्याला पोहोचणार नाही, एवढे माझे शत्रू प्रबळ आहेत, तरी देखील मला त्याची अजिबात काळजी नाही, कारण मी वाईट काहीच करत नाही. जय भारत, जय भीम, जय शिवराय. ताज़ा ब्रेकिंग खबरें और विविध विचारकों के विचार सुनने के लिए अभी करजत लाइव YouTube चैनल सब्सक्राइब करें.